देव आपल्याशी विशिष्ट पद्धतीने का वागतो हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जर तुम्हाला 5 कोटी रुपये देण्यात आले असतील आणि तुम्ही ते दिल्लीमध्ये रिसीव केलेले आहेत आणि त्यांना एका बॅगमध्ये घेऊन तुम्ही आता घरी म्हणजेच मुंबईला येताय आणि तुम्ही घरी येण्यासाठी तुमचं तिकीट AC फर्स्ट क्लास मध्ये बुक देखील करण्यात आलेलं आहे. तुम्ही खूप आनंदी आहात आणि भविष्याविषयी खूप सारे स्वप्ने पाहिलेली असतील. मी एक घर घेणार, माझा व्यवसाय सुरू करणार किंवा तुम्हाला जी काही अत्यावश्यक गोष्ट असेल ती आधी विकत घेणार. मग तुम्ही त्या ट्रेनमध्ये मी काय काय खाईल, माझी जर्नी कशी असेल याबद्दल विविध स्वप्ने पाहत तुमच्या सीटवर येऊन बसता. ट्रेन निघते. ट्रेनला निघायला थोडासा उशीर होतो पण काही हरकत नाही. तुम्हाला आता खूप भूक लागलेली आहे. मग तुमच्या समोर ट्रेन मधलं जेवण देखील येतं. पण तुम्हाला हे जेवण बिलकुल आवडलेलं नाहीये. कुठे काही मीठच जास्त पडलेलं आहे किंवा काही शिजलेलंच नव्हतं. काहीतरी अडचण आलेली आहे. मग तुम्हाला खूप राग आलेला आहे की एवढे पैसे देऊनही, एवढी नामांकित ट्रेन असूनही इथे जेवणाची व्यवस्था एवढी वाईट कशी असू शकते. तुम्ही याविषयी विचार करतच होता तर तेवढ्यात लाईट जाते. इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी प्रॉब्लेम आलेला असेल. आता तर तुमची परेशानी आणखी वाढलेली असेल. तुम्ही तर जेवण करत होता आणि मध्येच लाईट जाते. यामुळे तुमचं फ्रस्ट्रेशन आता खूप वाढतं. तुम्हाला वाटतं हे काय सरकार आहे, हे रेल्वे डिपार्टमेंट किती विचित्र आहे. तुम्ही हा विचार करतच होता तेव्हाच तुम्हाला आठवतं की तुम्ही या ट्रेन मध्ये चढताना 5 कोटी रुपये असलेली बॅग घेऊन चढलेला होता. मग जेव्हा तुम्ही ती बॅग चेक करायला जाता तेव्हा तर तुमच्या पायाखालची जमीनच सरकते. तुम्हाला ती बॅग कुठेच दिसायला तयार नसते. आता तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार करत असाल? तुम्ही न त्या जेवणाच्या क्वालिटीचा विचार करत असाल, न त्या गेलेल्या इलेक्ट्रिसिटी विषयी विचार करत असाल. तुमच्या मनात फक्त तुमच्या त्या बॅग विषयीच विचार आलेला असेल आणि तुम्हाला आता कळत नाहीये की आता तुम्हाला नेमकं करायला तरी काय हवं. तुम्ही खूप विचारपूस केली, शोधाशोध केली, पण तुम्हाला काहीच मिळत नाही. थोड्या वेळाने तिथे लाईट आली. मग तुम्हाला थोडंसं छान वाटलं आणि तुम्हाला थोडं दिसायला लागलं म्हणून तुम्हाला शोधायला तरी मदत झाली. पण या उजेडातही शोधून काहीच झालं नाही. थोडा वेळ गेला. मग एक झटका लागतो आणि कुठून तरी तुमची ही बॅग सरकून तुमच्या पायाजवळ येते. मग तुम्ही पटकन ती बॅग उचललीत आणि त्यातले पैसे चेक केलेत. मग त्यातले पैसे जशास तसेच होते. बॅगला उचलून तुम्ही तुमच्या छातीस लावलं. आता तुमच्या मनाची स्थिती ही कोणती असेल? आता तुम्ही पूर्णपणे आनंद आणि समाधान फील करत आहात. ती आधी आलेली फ्रस्ट्रेशन आणि ती सगळी चिडचिड सगळं काही आता संपलेलं असेल. आता न तुम्हाला जेवणाच्या क्वालिटीची काळजी आहे, न इलेक्ट्रिसिटी येवो किंवा जावो याची चिंता आहे. तुम्हाला फक्त हाच आनंद झालेला आहे की माझं एवढं मोठं नुकसान झालेलं होतं ते परत मिळालं आणि मी वाचलो. या सिच्युएशन मध्ये देवाची, परमेश्वराची जी काही सिस्टीम आहे ती समजून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. जेव्हा कधी तुम्ही आयुष्यात तुम्हाला दुःख होईल, तुम्हाला असं वाटायला लागेल की हे चुकीचं आहे किंवा ते चुकीचं आहे, तेव्हा तो तुमच्या आयुष्यातल्या त्या गोष्टी ठीक करणार नाही. देव त्या सगळ्या गोष्टी सुधारून तुम्हाला देणार नाही. याउलट परमेश्वर तुमच्या आयुष्यातलं दुसरंच काही काढून घेईल. मग हळूहळू तुम्हाला त्याच गोष्टी परत द्यायला सुरू करेल आणि तुम्हाला निदान त्या गोष्टी तरी मला परत मिळाल्या म्हणून आनंद व्हायला लागेल. आणि हॅपीनेस किंवा आनंद आणि समाधानाची हीच व्याख्या आहे. त्यामुळे तुम्ही ज्या कोणत्याही परिस्थितीत असाल तिथे नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त दुःख व्यक्त केलं किंवा कंप्लेन केली तर तुमच्या आयुष्यातून दुसरंच काहीतरी निघून जाईल. हे आयुष्य खूप चांगलं आहे. या गोष्टीला समजून जर जगलात तर खूप चांगलं आयुष्य तुमचं निघू शकेल आणि देवालाही तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. धन्यवाद मित्रहो.